सर्व महिलांनी मकर संक्रांतीला आवर्जून पाळा हे नियम. हा रंग चुकूनही घालू नका. बांगड्या भरताना ही चूक करू नका. संपूर्ण माहिती भोगी, किंक्रात, दान, बोरनान हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तुमचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इंग्रजी आणि नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण म्हणजे येतो तो मकर संक्रांती. मकर संक्रांती आपल्या मराठी भाषेत पौष महिन्यात येतो, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते आणि या संक्रांती दिवशीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ पवित्र मानला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळाप्रमाणे मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते. तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण मानला जातो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत ही कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये. यासोबतच संक्रांतीसाठी कोणते 5 शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या भराव्यात किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या या अजिबात आपल्याला घालायच्या नाहीयेत. तसेच संक्रांती देवीची ज्या वर्षी ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या वस्तू आपल्याला परिधान करायच्या नाहीयेत. म्हणून यंदा मकर संक्रांतीला सर्व महिलांनी आवर्जून हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. तसेच लहान मुलांचे बोरनान हे कधी करावे, किंक्रात म्हणजे काय, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि म्हणजेच मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनाला देखील क्लिक करा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं आणि संक्रांत जवळ आली की सर्व स्त्रिया चर्चामध्ये असतात. यंदा संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला यंदा मकर संक्रांतीला वर्ज करायच्या आहेत, अशी प्रत्येकाची चर्चा असते. तर पहा, यंदा संक्रांत कशावर आली आहे ते आपण जाणून घेऊया. तर पहा, यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारीच आलेली आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026, शके 1947, पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:26 पासून सूर्यास्तापर्यंत आहे आणि म्हणून कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म हे करू शकता. आता आपण पाहूया या वर्षी मकर संक्रांत ही नक्की कशावर आलेली आहे. तर पहा, आपल्याला हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवी मानली गेली आहे. दरवर्षी ती येताना वेगळ्या वाहनावर बसून येते. तर यावर्षी सूर्याचं मकर संक्रमण बाल्यवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळं वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केसराचा टिळा लावला आहे. वयाने ती कुमारी आहे. स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे. वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भक्षणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव नक्षत्र नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेने वाहत आहे. संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती देवी जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्ती होईल. या संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून पर्वत काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर पहा, नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, तिळगुळ, सोने, भुईगाय, वस्त्र, घोडा इत्यादीचा यथाशक्ती आपल्याला दान करायचा आहे. तसेच या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पक्षण वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, तामसिक पदार्थाचं भोजन करणे, अभद्र वाईट शब्द बोलणे,
तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी आपल्याला मोठ्यांचा अपमान होईल असे कोणतेही कार्य करायचे नाही. तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही आपल्याला मांस, मच्छी, अंडे, मांसाहार हे बनवायचं नाही आणि सेवन देखील करायचं नाही. या मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात ही साजरी केली जाते, ज्याला करी दिन असं देखील म्हटलं जातं. तर गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 किंक्रात सण हा असणार आहे. संक्रांतीचा सण 3 दिवस चालतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. मंगळवार दिनांक 13 जानेवारीला भोगी असणार आहे. 14 जानेवारीला संक्रांत आहे. 15 जानेवारीला किंक्रात म्हणजेच करी दिन असणार आहे. अशा प्रकारे या 3 दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. तीनही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. आता पहा, संक्रांती सर्व स्त्रियांना एक प्रश्न पडलेला असतो, ते म्हणजे या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाचे साडी नेसू नये. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं असं महत्त्व आहे आणि प्रत्येक रंगाला अन्य असं साधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग हा एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग हे सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या प्रदान करत असतात, तर काही रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 5 रंग आहेत ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी, देवकार्यासाठी हे रंग जे आहेत तर ते आवर्जून पाळले जातात. यात म्हणजे पहिला रंग आहे तो हिरवा. हा रंग सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. कारण बघा, नवरीच्या लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. कारण त्यामुळे आपल्याला पतीचं आयुष्य वाढतं असे आपल्याला धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले जाते. त्याचबरोबर हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या असं आपण घेतो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी ही अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा देखील पवित्र आहे. लाल रंग हा सर्व देवी देवतांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला हा अत्यंत प्रिय आहे. हा सौभाग्याचं उगम व नवीन जीवनामध्ये प्रतीक मानला जातो. तसेच आपल्या सौभाग्यातील ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं आणि कुंकू हे सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुंकवाचा रंग हा देखील लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूप जास्त आहेत. म्हणून तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही नेसू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग. तर तुम्ही यंदा मकर संक्रांतीला केसरी रंगाची साडी देखील नेसू शकता. केसरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि त्याचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केसरी रंगाचेच होते. कारण की केसरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच केसरी रंग हा देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते. त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी देखील यंदा मकर संक्रांतीला नेसू शकता. त्यानंतर पुढचा रंग हा सर्व स्त्रियांना आवडता रंग आहे, तो म्हणजेच गुलाबी रंग. गुलाबी हा रंग प्रत्येक स्त्रीचा आवडता रंग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचं कारक आणि आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. गुलाबी रंग हा खूप प्रसन्न आहे आणि हा रंग परिधान केल्यामुळे आपलं मन देखील प्रसन्न होतं. आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं. त्यामुळे जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही यंदा मकर संक्रांतीला अवश्य नेसू शकता. तर यंदा हे 5 रंग हे मकर संक्रांतीला शुभ असणार आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या देखील तुम्ही मकर संक्रांतीला यंदा नेसू शकता. फक्त तुम्हाला यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही. कारण यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि संक्रांती देवी जे वस्त्र परिधान केलेलं असतं ते वस्त्र आपण परिधान करू शकत नाही.
ही गोष्ट पूर्वीपासून चालत आलेली आहे. ही आपली परंपरा आहे का या कारणामुळे आपण संक्रांती देवीचे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. म्हणून आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये पिवळ्या रंगाची साडी नाही तर लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे यंदा मकर संक्रांतीला घालू नका. आता बांगड्या सांगायचं गेलं तर मकर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश हा केला आहे. त्यामुळे आपण हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. कारण या मकर संक्रांतीला सर्व स्त्रिया छान साड्या घालतात, व्यवसायाला जातात. या दिवशी हळदी कुंकू करतात. त्यामुळे या दिवशी आपल्या हातात 2 तरी बांगड्या असायला हव्यात आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुभ मानला जातो, सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते. तसेच आपल्या पतीचं आयुष्य देखील वाढत असतं आणि म्हणून आपल्या हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालायच्याच आहेत. आता बांगड्या घातल्याने आपल्याला एका हातामध्ये 6 आणि एका हातामध्ये 7 अशा बांगड्या घालायच्या आहेत. त्यानंतर बांगड्या घालण्याचा एक नियम आहे. जर तुम्ही कधी कासराकडे गेले तर तो सुद्धा आपल्याला आपल्या हातामध्ये एक बांगडीही जास्तच घालत असतो. मग तुम्ही बांगड्या कितीही घालू शकता, परंतु बांगड्या भरताना फक्त एकाच हातात आपल्याला एक बांगडीही जास्त घालायची आहे. यंदा तुम्ही मकर संक्रांतीला कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता, परंतु आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घालायच्या नाही आहेत. म्हणून शक्यतो बांगड्या भरत असताना आपल्याला चुकूनही प्लास्टिकच्या किंवा मेल्टच्या बांगड्या आपल्याला ज्या आहेत त्या घालायच्या नाही आहेत. काचेच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहे. जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे. तसेच मकर संक्रांतीला बांगड्या भरत असताना लाखेची बांगडी घालण्याची खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून जेव्हा तुम्ही मकर संक्रांतीला बांगड्या भरणार आहात किंवा बांगड्या घालणार आहात तेव्हा एक का होईना तुम्ही लाखेची बांगडी ही नक्की घाला. तसेच आपल्या हातामध्ये चुकूनही टिचलेल्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही आहेत किंवा ठेवायच्या नाही आहेत. त्यामुळे आपल्या घरात दरिद्री येते आणि घरातील स्त्री जी आहे तर ती लक्ष्मी मानली जाते आणि लक्ष्मीच्या हातात जर टिचक्या बांगड्या असत्याल तर आपल्या घरात दारिद्र्य येते, गरिबी येते, इडापिडा येत असते. म्हणून तुमच्या हातात टिचक्या बांगड्या आपल्याला असेल तर अजिबात ठेवायच्या नाही, त्या काढून टाकायच्या आहेत. याच दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी आपल्याला हातात टिचक्या बांगड्या ठेवायच्या नाही आहेत. यानंतर सर्व स्त्रियांना पडलेला प्रश्न, एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि यामुळे आपण यावर्षी हळदी कुंकू करावे की नाही, हळद लावावे की नाही, सोन्याचे दागिने ते देखील घालावेत की नाही. तर पहा, आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र हे जे आहे तर ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे. त्यामुळे तुम्ही यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या या वर्ज्य करायच्या आहेत. तुम्ही हळदी कुंकू देखील करू शकता किंवा तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते सुद्धा यंदा मकर संक्रांतीला घालू शकता. संक्रांती देवीचे केसराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी आपल्याला केसराचा टिळा आहे तर तो या दिवशी लावायचा नाहीये. यावर्षी मकर संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे, त्यामुळे तुम्ही मोत्याच्या दागिने जे आहेत तर ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. मकर संक्रांतीला आपल्याला वापरायचे नाही. तसेच लहान मुलांना बोरन्हाण करताना सुद्धा आपल्याला मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते आपल्याला वापरायचे नाही आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही चांदीच्या, सोन्याच्या दागिने मकर संक्रांतीला वापरू शकता. तसेच यंदा मकर संक्रांती देवी वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे, त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात लावायचा नाही. तसेच जाईच्या फुलांचा आपल्याला वास हा देखील अजिबात घ्यायचा नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही मोगरा, गुलाब, शेवंती अशा फुलांचे गजरे जे आहेत तर ते घालू शकता. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा जो आहे तर तो यंदा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसेच मकर संक्रांती म्हटलं की आपल्या घरामध्ये अनेक गोडाधोडाचे पदार्थ जे आहेत तर ते बनवले जातात, परंतु यंदा मकर संक्रांती देवी पायास भक्षण करीत आहे आणि पायास भक्षण म्हणजेच खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकूनही बनवायची नाही आणि खीर खायची देखील नाही. या दिवशी संक्रांती देवी जे काही करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे, खीर खात आहे. त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर अजिबात बनवायची नाही आहे. तसेच खिरीचं नैवेद्य हा देखील देवांना दाखवायचा नाही आहे. तसेच 15 जानेवारीला किंक्रात म्हणजेच करी दिन आहे.
फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व लोकांना फार त्रास देत होता. त्याला ठार मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाचा राक्षसाचा वध केला. लोकांना सुखी केलं म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात हा सण साजरा केला जातो आणि म्हणून दरवर्षी किंक्रातच्या दिवशी म्हणजेच करी दिनाच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यास हे केलं जात नाही. तसेच या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडणे, किरकिर ही करू नये, नाहीतर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणे, क्लेश, किरकिर ही सुरू राहते. तसेच शक्य असेल तर किंक्रातच्या दिवशी लहान मुलांना बोरनान हे आवर्जून करावं आणि बोरनान करताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे हे आहेत तर ते परिधान करायचे आहे. जर किंक्रातच्या दिवशी 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान केलं तर मुलांची सर्व किरकिर, इडापिडा किंवा नजरदोष जे आहे तर ते पूर्णपणे निघून जाते आणि वर्षभर मुलं हसत खेळत राहतात. आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर या किंक्रातला तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांचं बोरनान करू शकता. तसेच या दिवशी तुम्ही खाण्यासाठी धिरडे करू शकता, अशी प्रथा आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे. आमच्या इकडे आमच्या भागामध्ये या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची प्रथा आहे. या दिवशी चांगल्या कामाला सुरुवात करू नये, लांबाचा प्रवास करू नये किंवा स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये. या दिवशी देवतांची पूजा करून गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वाद करू नये, मन शांत ठेवावे, चिंतन ठेवावे, प्रार्थना आदर करावा, आपली कुलदेवी कुलदेवता यांचे पूजन करावे, नामस्मरण करावे. तर ही काही महत्त्वाची कामं जी आहेत तर ती किंक्रातला केली जातात. त्याचबरोबर बघा, जेव्हा बाळ घरात जन्माला येते, जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप जास्त महत्त्व असते. या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुलांना हलव्याचे दागिने घालून सजवतात. त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. लहान मुलांना हा कौतुक सोहळा असतो आणि हे बोरनान सर्वात आधी श्रीकृष्णासाठी केलं गेलं होतं. त्यानंतर ही प्रथा पडली, तेव्हापासून बोरनान जे आहे तर ते लहान मुलांसाठी केलं जातं. लहान मुलं जे असतात तर ते श्रीकृष्णाच्या रूपात आहेत आणि त्यांच्यावरती वाईट लोकांची कधीही वाईट नजर पडू नये, दृष्ट पडू नये म्हणून मुलांसाठी बोरनान जे आहे तर ते केलं जातं. शास्त्रानुसार विचार केला तर संक्रांतीचे 3 दिवसांमध्ये वातावरणात अनेक बदल होत असतात आणि या बदलात तृषीण बाधा मुलांना होऊ नये म्हणून या काळात जी काही फळं मिळतात तर ती मुलांना खाऊ घातली जाते. आणि बोरनान तुम्ही किंक्रातपासून ते रथ सप्तमीपर्यंत कधीही करू शकता, परंतु किंक्रातला हे बोरनान केलं तर ते खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.